आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या सूचनेची शासनाकडून दखल. महाराष्ट्र विधान परिषदेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण सूचनेची सभागृहात दखल घेत विकासकामांसाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्याने लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. चर्चेदरम्यान आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी राज्य शासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासकामांसाठी विक्रमी निधी उपलब्ध करून दिली जात असताना त्या निधीचा प्रभावी आणि उद्देशपूर्ण वापर होत आहे का, कामांची गुणवत्ता अपेक्षित दर्जाची आहे का, तसंच विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र परफॉर्मन्स ऑडिट आणि तंत्रज्ञान आधारित मूल्यमापन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. या सूचनेची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्याने लागू करणार असल्याचं स्पष्ट केलंय. विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा प्रत्येक रुपया योग्य प्रकारे खर्च होऊन त्याचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने नेहमीच पारदर्शक, उत्तरदायी आणि परिणामकारक प्रशासनाला प्राधान्य दिल्याचं सांगितलं. विकास कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट यंत्रणा हा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय असून यामुळे सार्वजनिक निधीचा प्रभावी वापर सुनिश्चित होईल आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होईल असं सांगितलं.